नमस्कार, मी आहे ओंकार आणि आपण पाहताय डिजिटल केसरी. तर दिल्ली मद्य धरून घोटाळा म्हणून देशभर गाजलेल्या प्रकरणात आज मोठा राजकीय आणि कायदेशीर ट्विस्ट पाहायला मिळालेला असून दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर आरोपींना मोठा दिलासा देत पूर्णपणे निर्दोष मुक्त केलेला आहे. 2021-22च्या दिल्ली एक्साईज पॉलिसीमध्ये भ्रष्टाचार, लायसन्स वाटपातील गैरव्यवहार आणि कोट्यवधी रुपयांच्या कथित लाचेचे आरोप करण्यात आले होते, ज्यामुळे सीबीआय आणि ईडी यांना मोठा तपास सुरू केला होता. 2024 मध्ये अरविंद केजरीवाल यांनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे देशाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली होती. सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला होता. मात्र दीर्घ न्यायालयीन सुनावणीनंतर कोर्टाने स्पष्ट निरीक्षण नोंदवत सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणात कोणतेही ठोस किंवा विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात आलेले नाहीयेत. कथित कट कारस्थान किंवा गुन्हेगारी हेतू सिद्ध झाला नाही, तसेच लाच किंवा आर्थिक फायदा घेतल्याचा कोणताही थेट पुरावा आढळलेला नाहीये. न्यायालयाने सीबीआयच्या चार्जशीटमध्ये गंभीर त्रुटी आणि विसंगती असल्याचे नमूद करत आरोप न्यायालयीन कसोटीवर टिकू शकत नसल्याचे सांगितले आणि त्यामुळे सर्व आरोपींना दिलासा देत या प्रकरणातून मुक्त केलेलं आहे. निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी याला सत्याचा विजय म्हटलेला असून हा खटला राजकीय हेतूने तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे. तर दुसरीकडे तपास यंत्रणांकडून या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निकालानंतर देशात एक मोठी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे की आरोप आधी केले जातात की पुरावे आधी सादर केले होतात. तसेच मीडिया ट्रायल आणि न्यायालयीन सत्य यामधील फरक काय असतो. दिल्ली मद्य घोटाळा म्हणून ओळखलं गेलेलं हे प्रकरण आता न्यायालयात कोसळल्याने भारतीय राजकारणामध्ये मोठे परिणाम दिसण्याची शक्यता असून लोकशाही व्यवस्थेमध्ये अंतिम निर्णय न्यायालयाचा असतो हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे. अशाच सत्यावर आधारित सखोल राजकीय बातम्यांसाठी डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबवरती देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूयात नव्या अपडेट्ससह.